नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे जानकी, ओवी आणि ऋषिकेश तिघंजण आता बाहेर छान अंगणामध्ये झोपलेले असतात. कारण ओवीला इथे ए सी हवा असतो. तेव्हा नॅचरल ए सीमध्ये जानकी तिला बाहेर घेऊन आलेली असते. तेव्हा इथे आता बोलत असताना ओवी म्हणत असते की जसं इथे चांदो मामाला त्याची आई सांगत असते की लवकरात लवकर हा सगळा पसारा आवर आणि मग ते सगळ्या चांदण्याला बाजूला करत होते. अगदी माझी आईसुद्धा तसंच करते आणि सारखी मला सांगत असते की पसारा आवर, पसारा आवर. त्यानंतरला इथे ऋषिकेश हसायला लागतो. तेव्हा जानकी म्हणत असते, ऋषिकेश काय झालं हो? तुम्ही काय एवढं हसताय? तेव्हा ऋषिकेश म्हणत असतो, हां मग ओवीसुद्धा बरोबरच बोलली ना, तू तर तसंच करतेस. ओवीला सारखं म्हणत असतेस की पसारा आवर म्हणून. त्यानंतरला तिथे सप्त ऋषी म्हणजे 7 चांदण्या एकत्र असतात. त्यानंतरला एका बाजूला एक खूपच जास्त चमकणारी चांदणी असते. तिला ध्रुव तारा असं म्हणतात. त्या ध्रुव तारेची गोष्टसुद्धा ओवीला इथे आता जानकी सांगते. तेव्हा जानकी म्हणते, अहो तुम्ही सांगा ना ओवीला ध्रुव तारेची गोष्ट. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो, तूच सांग ना. तेव्हा ओवीसुद्धा म्हणते, आई तूच सांग ना गं. तेव्हा इथे आता ओवी तिच्या सांगण्यावरून जानकी तिला म्हणते की ठीक आहे, तू सुद्धा तुझ्या बाबांसारखीच आहेस, गोड गोड बोलणारी. आणि लगेच ती ध्रुव तारेची खूप छान अशी गोष्ट तिला आता सांगते. म्हणजे ध्रुव तारा हा आपल्या आईचा सावत्र मुलगा होता. कारण ती सगळ्यात लाडकी राणी होती राजाची. त्याच्यामुळे आता जेव्हा मांडीवरती बसायची वेळ येते तेव्हा राजाच्या मांडीवरती हा ध्रुव बाळ बसलेला असताना सावत्राई येऊन त्याला बाजूला करते आणि आपल्या मुलाला इथे राजाच्या मांडीवरती बसवते. तेव्हा राजासुद्धा काही बोलू शकत नाही, कारण सावत्र राणी ही राजाची आवडती राणी असते असं ती आता ओवीला सांगत असते. तेव्हा इथे आता सावत्र मुलाला कसं बाजूला केलं हे सगळं जानकी बोलल्यानंतर इथे ऋषिकेशला आपल्या सुमित्रा आईची आठवण येते. कारण सुमित्रानेसुद्धा ऋषिकेशला सावत्र म्हणूनच असं दुमत दाखवलेलं असतं. त्यानंतरला इथे जानकी म्हणते की आपण सुद्धा आपलं असं अढळ स्थान निर्माण करायचं की कुणीही आपल्याला बाजूला करू शकत नाही. आणि तसंच इथे ध्रुव ताऱ्याने केलेलं असतं. आपलं असं अढळ स्थान निर्माण केलेलं असतं की अशी तपस्या केलेली असते की देव विष्णू यांनी त्यांना एक अढळ स्थान दिलेलं असतं जिथून त्यांना कुणीही बाजूला करू शकत नाही. त्यामुळे इथे आता आपण सुद्धा तसंच पेटून उठलं पाहिजे, आपला कितीही अपमान केला तरी. तेव्हा इथे ऋषिकेश जानकीला म्हणतो, अशा परिस्थितीमध्ये कसं पॉझिटिव्ह राहायचं हे तुझ्याकडून शिकायला मिळतं मला जानकी. तेव्हा इथे जानकी म्हणते, चला ओवीसुद्धा झोपले, तुम्हीसुद्धा झोपा, उद्या तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे ना. आणि तीसुद्धा त्याच्या डोक्यावरून हात फिरवते आणि शांतपणे झोपायला सांगते. त्यानंतरला इथे ऐश्वर्याला काही झोप येत नसते, कारण अवंतिकाने जानकी आणि ऋषिकेशची रूम मिळवलेली असते. जानकी आणि ऋषिकेशची रूम ही ऐश्वर्याला हवी असते. तेव्हा इथे जेव्हा ती सुमित्राला बोलायला गेलेली असते की जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा नाही आहेत तर ती रूम तेवढ्यातच सुमित्रा म्हणते, आपण अवंतिका आणि सौमित्राला देऊया, हो की नाही. तेव्हा इथे अवंतिका म्हणते, काय झालं, चेहरा उतरला, जानकी वहिनीची रूम तुला हवी होती ना, पण ती कधीच मिळणार नाही, कळलं तुला. तेव्हा इथे ऐश्वर्या आता जागी होते आणि म्हणते, ह्या अवंतिकाला ना सोडणार नाही आहे मी. आणि ती सारंगकडे बघते तर सारंग शांतपणे झोपलेला असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की या घरामध्ये सगळे डाराडूर झोपलेत, फक्त मला एकटीलाच काही ती झोप येत नाही आहे. अवंतिकाने झोप उडवली आहे माझी. त्या ऋषिकेशची आणि जानकीची रूम मी घेणार होते, मी तिथे जाऊन माझं राज्य उभं करणार होते, पण इथे तर या माणसामुळे ती रूम माझ्या हातातून गेली. बोलायला काय सांगितलं तर बोलतासुद्धा येत नाही. त्यानंतरला ती रागानेच आता इथे जो कप असतो तो आता उडवून लावते. तेव्हा लगेच सारंग उठतो आणि म्हणतो, काय काय झालं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही काही नाही, झोपा तुम्ही, शांतपणे झोपा. तेव्हा इथे सारंग लगेच झोपूनसुद्धा जातो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की याच्याजवळ आता गोड गोड बोलून कंटाळा आला आहे मला. आता ह्या अवंतिकाची सुद्धा जानकीसारखी लवकरच हकलपट्टी करायला पाहिजे असं ती म्हणते. त्यानंतरला ऋषिकेश येतो आणि म्हणतो की जानकी, अगं कुठे आहेस तू. तेव्हा गुलाबदादा म्हणत असतात की जानकी वहिनी कुठेतरी बाहेर गेल्यात. तेव्हा इथे तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी तुमच्यासाठी चहा आणतो असं आता गुलाब म्हणतो.
तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, कमाल आहे, मला तर जानकी म्हणाली होती की तुम्हाला सपोर्ट करायला येईन म्हणून, पण इथे तर तिचा पत्ताच नाही आहे, कुठे गेली असेल सकाळ सकाळ. तर इथे जानकीने आता काही बायकांना भेटायला बोलावलेलं असतं. तेव्हा इथे बायका आता तिच्या सांगण्यावरून येतातसुद्धा, पण तिच्याजवळ कुणीही नीट बोलत नसतं. कारण गावामध्ये सयाजी विखे पाटील आणि ऐश्वर्याने अफवा पसरवलेली असते की प्रॉपर्टीसाठी नानांना जानकीने ढकललेलं आहे. त्याच्यामुळे सगळ्या बायका नाराज झालेल्या असतात आणि तिच्याजवळ कुणीही बोलत नसतं. तेव्हा जानकी म्हणते, तुम्ही सगळ्याजणी इथे माझ्या विनंतीला मान देऊन आलात त्यासाठी खरंच थँक्यू. आणि ते सगळ्यांची विचारपूस करत असते, छायाताई तुम्ही कशा आहात, तुमच्या मुलाला ॲडमिशन मिळालं का, ऋषिकेशने तुमच्या मुलासाठी शब्द टाकला होता, ॲडमिशन झाल्यानंतर तुम्ही आम्हाला काही कळवलंच नाही. तर कुणीही तिच्याशी बोलायला तयार नसतं. तेव्हा इथे आता सगळ्या बायका म्हणत असतात, तुम्ही आम्हाला इथे कशाला बोलवलं आहे ते सांगा, आमची विचारपूस तुम्ही करू नका, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तेव्हा जानकी म्हणते, का काय झालं. तेव्हा इथे बायका म्हणतात, काय गावामध्ये सगळीकडे चर्चा आहे की तुम्ही इथे पैशांसाठी त्या प्रॉपर्टीसाठी नानासाहेबांना धक्का दिला, त्यांना खाली पाडलं तुम्ही. अहो ऋषिकेश दादांची एवढी इज्जत करतो आम्ही, आम्ही त्यांना राखी बांधले, भाऊ आहेत ते आमचे, त्यांनी असं कधी केलं नाही आणि तुम्ही अशा का वागलात. तेव्हा जानकी म्हणते, नाही नाही, तुमचा खूप मोठा गैरसमज झाला आहे. अहो मी असं का करेन, तुम्ही मला 10 वर्ष ओळखता, तुमच्यासमोरच मी नवरी बनून या घरामध्ये आले होते आणि मी कसं हे घर सांभाळलं, कसं त्या लोकांना जपलं, हे तुम्ही सगळं बघितलंत ना. अहो तुमच्या सगळ्यांचीसुद्धा मी मदत केली आहे ना, अक्षरशः गोठ्यातल्या गाईपासून ते इथे घरातल्या बाईपर्यंत सगळ्यांचं सगळं केलं आहे मी, कुणाची मदत केली नाही का. असं कधी झालं आहे तुम्ही माझ्याकडे आलात आणि मी कुणाला मदत नाही केली. अहो एवढं सगळं करून मला काय नाव मिळतं, तर मी माझ्या वडिलांसारख्या नानांना मी धक्का दिला आणि त्या प्रॉपर्टीसाठी. अहो आमची परिस्थिती आता काय चालली हे तुमच्यापासून लपून नाही आहे, मी असं का करेन, आणि मी नानांना धक्का दिला असता तर मी आज इथे तुमच्यासमोर उभी तरी असते का. अहो पण माझ्यावरती खोटे आरोप झालेत, अफवा पसरवली आहे माझ्या विरोधामध्ये, काय सांगू मी तुम्हाला हात जोडून विनंती करते, तुम्हाला जर आमची मदत करायची असेल तर करा, पण माझ्यावरती तुम्हीसुद्धा असे खोटे आरोप करू नका, मी काय नाही केलं आहे. अहो तुम्ही मला चांगले ओळखता ना, 10 वर्ष झाली तुम्ही मला ओळखता, मग तुम्हाला असं वाटतं का, स्वतःच्या मनाला विचारा की जानकी असं करू शकते का. मी खरं सांगते, मी असं काय नाही केले, मी तुमच्यासमोर हात जोडते, पण तुम्ही तरी मला समजून घ्या, माझ्यावरती जे खोटे आरोप झालेत त्यांना तुम्हीसुद्धा आता होकार देऊ नका, माफ करा मला, पण माझ्यावरती आरोप करू नका. तेव्हा इथे आता जानकी रडत असताना सगळ्याजणी तिला मिठी मारतात, जवळ घेतात आणि म्हणतात, सांगा जानकी वहिनी कशाला बोलावलं तिथे, आम्हाला माफ करा. अहो तरीसुद्धा आम्ही म्हणत होतो की जानकी वहिनी असं कधीच करणार नाही, पण लोक चर्चा करत होती म्हणून आम्हालासुद्धा तसंच वाटलं, पण आमचा विश्वास पटला आहे, तुमच्यावरती खरंच खोटे आरोप झाले असतील, तुम्ही कधीच असं करणार नाही, आता काय मदत हवी ती सांगा. तेव्हा जानकीने ज्या मदतीसाठी बोलावलेलं असतं ती मदत आता त्यांच्याकडून ती घेणार असते. त्यानंतरला इथे आता सगुणा आलेली असते ऐश्वर्याला बातमी द्यायला. तेव्हा अवंतिका म्हणते, काय गं सगुणा, तुझं इकडे काय आहे. अवंतिका झाडांना पाणी देत असते. तेव्हा सगुणा म्हणते की ते मी फक्त ऐश्वर्या मॅडम यांना सांगणार, कारण ते सिक्रेट आहे, ते मी तुम्हाला नाही सांगणार. तेव्हा अवंतिका म्हणते, ऐश्वर्या मॅडम आणि सिक्रेट सांगायला आली आहेस का तू तिला. तेव्हा इथे आता सगुणा म्हणत असते की हो, मी त्यांच्याशीच बोलणार आहे. तेव्हा अवंतिका म्हणते, काय गं, काय सांगायला आलीस तू. अवंतिका खूपच जास्त आता चिडलेली असते सगुणावरती, कारण तिला माहिती असतं की ऐश्वर्याला आता ही काय बातमी सांगायला आली, याआधी तर कधी इथे आलेली नाही आहे आणि गुलाब हा कधी ऐश्वर्याबरोबर नीट बोलत नाही आणि त्याच्या बायकोचं काय काम असेल. तेव्हा अवंतिका येते आणि म्हणते, सगुणा आत्ताच्या आत्ता मला खरं खरं सांग, त्या ऐश्वर्याला काय सांगायला आली आहेस तू. वहिनी दादा तुझ्याकडे असतात ना, मग तू काय त्या ऐश्वर्याला ऐश्वर्या मॅडम बोलतेस आणि सांगायला आली आहेस, आत्ताच्या आत्ता सांग, काय काम आहे तुझं ऐश्वर्याकडे. तेव्हा इथे ऐश्वर्या येते आणि म्हणते, हे तू काय इथे करतेस आणि तिला काय विचारतेस, झाडांना पाणी घालून झाले ना, जा जा ती लादी वगैरे पुसून घे जा. तेव्हा अवंतिका म्हणते, ऐश्वर्या माझ्याशी नीट बोलायचा, नाहीतर काल कशी तुझ्याकडून रूम काढून घेतली आहे माहिती आहे ना, तसं मला वेळ नाही लागणार बाकीच्या गोष्टीसुद्धा तुझ्या हातातून काढून घ्यायला, त्याच्यामुळे माझ्याशी नीट बोलायचं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, मग माझ्या कामांमध्ये लुडबुड करायचं नाही, इथे 4 दिवस राहायला आली आहेस ना,
त्याच्यामुळे राहायचं आणि निघून जायचं. मला कोण भेटायला येतं कोण नाही भेटायला येत हे मी ठरवणार. तेव्हा अवंतिका म्हणते, या घरामध्ये कुणी यायचं आणि कुणी नाही यायचं ना, हे मी सुद्धा ठरवणार. आणि तुझ्या लोकांनासुद्धा इथे मी बंद करू शकते, या सगुणालासुद्धा. कळलं ना? तेव्हा ही काय सांगायला आली ना तुला, ते मला बघायचंच आहे. बोल गं सगुणा, काय काम आहे तुझं? कशाला आलीस तू इथे? आत्ताच्या आत्ता निघून जा, इथे थांबायचं नाही. कळलं ना? आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. असं आता इथे अवंतिका सगुणाला चांगलंच ठणकावून म्हणते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय काय इथून आत्ताच्या आत्ता सगुणा निघून जा. काय तुझ्या सांगण्यावरून जाणार आहे का ती? हलवा आहे का हलवा? तू जिथे बोलशील ते सगळं काही होणार. तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते, सांगितलं ना सगुणा इथून जा म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तुझ्या सांगण्यावरून ती जाणार नाही आहे. कळलं ना? तेव्हा इथे आता अवंतिका म्हणते, तिकडच्या गोष्टी इकडे करायला आलीस का? मला चांगलंच माहिती आहे इथे का आली असते तू. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, तू एक काम कर ना, आपण दोघीजणी आता जरा बाहेर जाऊन बोलूया. कारण का आपण हिच्या विरोधातच आता कटकार असताना करूया, गॉसिप करूया. चल चल तू माझ्याबरोबर. तेव्हा ऐश्वर्याला कळलेलं असतं की ही सगुणा तिकडची बातमीच द्यायला इथे आलेली आहे. त्यानंतरला सगुणा म्हणते की इथे महत्त्वाचं काम होतं म्हणून आले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, काय एवढं सकाळ सकाळ महत्त्वाचं काम काढलंस आणि आलीस? तेव्हा इथे सगुणा म्हणते की ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी रात्रभर गुलूगुलू बोलत होते आणि त्यांचं बोलणं मी कान देऊन ऐकत होते. तेव्हा मला कळलं की ऋषिकेश दादांना आता पैशांची गरज आहे. तेव्हा आता आपल्या गावामध्ये कुस्तीची स्पर्धा होणार आहे, त्याच्यामध्ये ऋषिकेश दादांनी सुद्धा भाग घेतला आहे. तेव्हा ते आता प्रॅक्टिस करतायत आणि मग कुस्तीमध्ये जाणार आहेत ते लढायला. तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते की कुस्ती, आणि ती आता डावपेच खेळायला सुरुवात करते. त्यानंतरला अवंतिका आता सगळं सौमित्रला सांगते आणि म्हणते, तू बघितलंस का ती सगुणा आली होती ऐश्वर्याला इथे बातम्या द्यायला. अरे असे कुठं चालतं का? म्हणजे इकडचं तिकडं करायला आली होती ती. तेव्हा सौमित्र म्हणतो, अगं मग ही बातमी आपल्याला जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाला सांगायला हवी ना, की त्या सगुणासमोर काही बोलू नका म्हणून. तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते, सोमी अरे त्या दोघीजणी जे करतायत ते आपण करायचं का? तिने तिकडचं इकडं केलं म्हणून आपण इकडचं लगेच तिकडं करायचं? त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक तरी काय राहिला? म्हणून मी म्हणत होते की नकोच, आपण इथे यायलाच नको. तरीसुद्धा मी इथे आले, तुझ्या सांगण्यावरून आले. आणि काय तर म्हणे जॉईंट फॅमिली किती चांगली असते. अरे जॉईंट फॅमिली म्हणून मला नाही आवडत, नुसतं राजकारण असतं, पॉलिटिक्स करतात लोक. तेव्हा सौमित्र म्हणतो, माहिती आहे मला जॉईंट फॅमिलीमध्ये पॉलिटिक्स होतात, पण ते आता ना. तेव्हा अवंतिका म्हणते, तू सुद्धा तुझ्या फॅमिलीचे खूप गोडवे गायचंस ना तेव्हा, म्हणून मला तुझी फॅमिली खूप आवडली. तेव्हा सौमित्र म्हणतो, ती ऐश्वर्या इथे यायच्या आधी माझी फॅमिली खरंच खूप चांगली होती गं. ती ऐश्वर्या आली आणि सगळी घाण करून टाकली तिने. एखादा मूर्ख मुलगा एखादं छान चित्र असतं आणि त्याच्यावरती कसं काळं फासतो आणि पूर्ण चित्र घाण करून टाकतो, तसं त्या ऐश्वर्याने माझ्या घरामध्ये सगळी घाण करून ठेवले. नाहीतर हे घरसुद्धा तेवढंच चांगलं होतं गं. जानकी वहिनीने आमचं घर खूप उत्तमरित्या बांधून ठेवलं होतं, तुला तर माहिती आहे ना. तेव्हा इथे आता अवंतिका म्हणत असते, आपण इथे नाही राहायचं. तेव्हा सौमित्र म्हणतो, आपण इथे एक ध्येय घेऊन आलो आहे. जोपर्यंत दादा वहिनीला घरामध्ये आणत नाही, त्यांना त्यांचा हक्क मिळवून देत नाही, तोपर्यंत आपण कुठेही नाही जायचं अवंतिका. तेव्हा अवंतिका म्हणते, ठीक आहे, मग आत्तापर्यंत मी त्यांच्यासाठी गप्प होते, पण आता नाही. या ऐश्वर्याला पॉलिटिक्स खेळायचं आहे ना, मग आता मी सुद्धा तिला दाखवून देणार की खरं अवंतिका काय आहे ते. खेळ म्हणावं किती पॉलिटिक्स खेळतेस ते. आता तुलासुद्धा तुझ्या भाषेचंच उत्तर मिळणार या अवंतिकाकडून. तेव्हा सौमित्राला खूप आनंद होतो, कारण ती आतासुद्धा रेडी झालेली असते ऐश्वर्याला उत्तर देण्यासाठी. तर इथे आता ऋषिकेश प्रॅक्टिस करत असतो आणि प्रॅक्टिस करत असताना त्याच्याबरोबर जे जे काही घडलेलं असतं ते सगळं त्याला आठवत असतं. तो जिथे जिथे इंटरव्ह्यूला जातो तिथे तिथे त्याला रिजेक्शन मिळतात. त्याला आठवत असतं की लोक म्हणालेले असतात की तुम्हाला आमच्या इथे नोकरी मिळणार नाही. तर इथे काही लोक म्हणतात की गावामध्ये अफवा पसरवली आहे की तुम्ही म्हणजे जानकी वहिनींनी नानांना धक्का दिला प्रॉपर्टीसाठी आणि सयाजी विखे पाटील यांनी आम्हाला धमकी दिली आहे की आम्ही जर तुम्हाला नोकरी दिली तर आम्हाला मारतील, आमची बायको पोरं आहेत, आम्ही कुठे जायचं. त्यानंतरला इथे सगळं आता आठवत असताना तरीसुद्धा तो आपली प्रॅक्टिस जोरात करत असतो, कारण त्यालासुद्धा आता ध्रुव ताऱ्यासारखं स्वतःचं असं आढळ स्थान निर्माण करायचं असतं की तिथून त्याला कुणीही हलवूसुद्धा शकत नाही आणि ओढून बाजूलासुद्धा करू शकत नाही. आणि ती प्रॅक्टिस करत असताना त्याला दुखापत होत असते, हाताला खडे टुपत असतात, पण तरीसुद्धा तो आपल्या ओवीसाठी थांबत नाही, कारण त्याला ही दिवाळीसुद्धा तिच्यासाठी स्पेशल करायची असते आणि म्हणून तो खूप जास्त मेहनत करत असतो.
तेव्हा तिथे जानकी आता बायकांना घेऊन येते. काद्या चटई आणलेल्या असतात. ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं कुठे गेली होतीस तू? तेव्हा इथे जानकी म्हणते, तुमच्या बहिणींना आणायला. तुमच्या बहिणी तुमच्यासाठी आता बघा काय घेऊन आले तुमच्या प्रॅक्टिससाठी. ह्यासुद्धा तुम्हाला मदत करणार आहेत, सपोर्ट करणार आहेत तुम्हाला. तेव्हा इथे आता सपोर्ट करण्यासाठी त्या बायका आलेल्या असतात, ज्यांनी इथे ऋषिकेशला राख्या बांधलेल्या असतात. तेव्हा त्या म्हणतात, ऋषिकेश दादा, अहो आम्हाला कळलं तुम्ही भाग घेतलेत ना कुस्तीमध्ये, मग तुमची प्रॅक्टिस चांगली व्हायला नको का? तुम्हाला त्रास व्हायला नको म्हणून आम्ही हे खडे बाजूला करायला आलो आहे. बरं चला, आता ह्या वेळेला सुद्धा तुम्ही जिंकलं पाहिजे आणि त्यासाठी जोमात तुमची आता इथे प्रॅक्टिस करा. आणि त्यासाठी चटया हातरल्या जातात, त्याच्यावरती छान अशा गाद्या हातरल्या जातात आणि नंतरला सुंदर अशी छान त्याच्यावरती चादर हातरली जाते आणि सांगितलं जातं, ऋषिकेश दादा, तुमच्या बहिणी नेहमी तुमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला काही मदत लागली ना तरीसुद्धा या बहिणींना सांगायचं, आतापर्यंत तुम्ही आमची खूप मदत केली, आता आम्हालासुद्धा तुमची मदत करू द्या. चला आता प्रॅक्टिसला सुरुवात करा. तेव्हा ऋषिकेश हात जोडून सगळ्यांना थँक्यू म्हणत असतो, धन्यवाद म्हणतो. तेव्हा जानकी म्हणते, चला धनी, लागा आता कामाला आणि आता धोबी पछाड करूनच टाका. तेव्हा इथे ऋषिकेश लगेचच आता त्याला अजून सपोर्ट मिळाल्यानंतर तो जोमाने आपल्या प्रॅक्टिसला सुरुवात करतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे ऐश्वर्या आपल्या वडिलांना फोन करते आणि म्हणते, डॅडा, ते ऋषिकेश आणि जानकी इथून गेले तरीसुद्धा मला सुखाने जगू देणार नाही आहेत का? तेव्हा इथे आता कुस्तीमध्ये भाग घेतलेला कळल्यानंतर सायाजी विखे पाटील म्हणतात, अजिबात काळजी करू नको, आपल्या पैलवानाला बोलावून घेतो, तो चांगला इथे त्या ऋषिकेशला धोबी पछाड करेल. त्यानंतरला जानकी फूल घेऊन येते आणि म्हणते की गुरुजी कौल लावा ना. तेव्हा इथे गुरुजी कौल लावतात. तेव्हा इथे देवी आईने सुद्धा उजवा कौल दिलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते, ऋषिकेश, उजवा कौल मिळाला आहे, आता सगळं निर्विघ्नपणे पार पडेल, अजिबात काळजी करू नका. त्यानंतरला ऋषिकेश मागे वळून बघतो तर सुमित्रा, सारंग आणि ऐश्वर्या आलेली असते. तेव्हा इथे ऋषिकेश त्यांच्याकडे बघतसुद्धा नाही, कारण त्याचा खूप राग आलेला असतो. तेव्हा इथे आता लगेचच जानकी खाली बसते आणि आशीर्वाद घेत असते इथे सुमित्राचा. तेव्हा ऋषिकेश तिच्या तोंडाकडे सुद्धा बघत नाही. तेव्हा इथे आता तिला खूप जास्त राग आलेला असतो.